नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अद्वैत हा कलाच्या मागे येतो आणि कलाला तो धरणार तोच लगेच तो तिच्या मिठीत येतो. तेव्हा कला ही जोरात ओरडते की अरे चांदेकर, काय रे, तुला जास्तच रोमांटिक वाटायला लागले का आजारपणामध्ये? अद्वैत म्हणतो की काय अगं, काय बोलतेस खरे? तेव्हा कला म्हणते की हो अरे, आणि लगेच तो कलाच्या हाताला धरतो आणि तिला आरशासमोर धरून एकमेकांसमोर उभे राहतात. आणि अद्वैत तिला म्हणतो की हे बघ, आरशामध्ये तोंड बघ आणि तुझ्याबरोबर मी आणि रोमांटिक, चल हट, अगं इम्पॉसिबल. आणि म्हणून तो जायला निघतो. तोच लगेच त्याचा असा तोल जातो आणि तो कलाचा हात हातामध्ये घेऊन तिला सुद्धा ओढतो आणि तो बेडवर पडतो आणि कला सुद्धा त्याच्याबरोबर बेडवर पडते. तेव्हा कला जोरात ओरडते आणि काय रे, रोमांटिक नाही? मग ही पडण्याचे नाटक कशाला करत असते? रोमांटिक नाही म्हणतो. तेव्हा अद्वैत म्हणतो की हे बघ, हे नाटक नाही, अगं मी मुद्दाम नाही पडलो, अगं माझा तोल गेला म्हणून मी पडलो. आणि काय ग, तू नाटक करत नाही, मग तू कशाला माझ्या अंगावर पडली? आणि हे बघ, अंगावर पडली तर पडली आणि तूच रोमांटिक झाली. तर कला म्हणते की हे बघ बर का, मी नाही, अरे मी तुला वाचत होते, मी तुझ्या अंगावर नाही पडले. आणि हे बघ, जरी तू अद्वैत चांदेकर असला तर अद्वैत लगेच म्हणतो की अद्वैत चांदेकर नाही, अगं म्हणजे द ग्रेट अद्वैत चांदेकर असे म्हणायचे असते, द किंवा दी असं म्हणायचं असतं. मला वैतागून म्हणते की अरे द असो किंवा दी, काही असो, तू तर माणूसच आहे ना. अरे माणूस आजारी पडल्यानंतर त्याला विटनेस येणं हे साहजिकच आहे. अरे आजारी मात्र पडू नकोस, आणि आता आजारी पडला तर आराम कर मग, अरे त्याचा फायदा करून घे. पण नाही, तुला तर त्याचा फायदा नाही, परंतु मला हे येतं, मला ते येतं, मी आणि माझं परत काही सुरू होतं. त्यामुळे आता शांत बस आणि चल बस सरळ. म्हणून कलाही आपल्या हाताने त्याचे पाय बेडवर ठेवते आणि त्याला अगदी व्यवस्थित सरळ बसायला सांगते. अद्वैत मात्र अगदी शांत असा चुपचाप होतो आणि कलाकडे एकटक बघत असतो. तर कला त्याच्या पाठीमागे उशी त्याला आधाराला देते आणि व्यवस्थित त्याला बसायला सांगते आणि व्यवस्थित करत असते. अद्वैत तिच्याकडे एकटक बघत असतो आणि कलाही त्याच्याकडे बघून त्याला म्हणते काय रे, काय बघतोस? तेव्हा अद्वैत म्हणतो की हे बघ, तू मात्र माझ्या विटनेसचा गैरफायदा घेऊ नको. तेव्हा कला म्हणते की मी आणि तुझा गैरफायदा घेणार? अरे वाटच बघ, आणि आता शांत राहा, काहीच बोलू नकोस, आवाज सुद्धा मला पाहिजे नाही. मी तुला थोड्या वेळाने दूध आणून देते आणि त्याबरोबर तुला गोळ्या सुद्धा घ्यायच्यात. त्यावर अद्वैत म्हणतो की हे बघ, मला दूध वगैरे काही प्यायचं नाही, मला दूध नाही आवडत. तेव्हा कलाही त्याच्यावर ओरडते की मी तुला विचारले होते का? मी तुला गप्प राहण्यासाठी सांगितले होते ना. अरे गप गुमानं तुला ते दूध प्यावे लागणार, आणि आता जी काही कॉफी दिली ना ती थंड होते, ती पिऊन घे. तेव्हा कलाही त्याच्यावर ऑर्डर सोडते आणि रागाने म्हणते की आगाऊ कुठला. तेव्हा ती जायला निघते तर अद्वैत सुद्धा तिला म्हणतो की अति आगाऊ. तेव्हा अद्वैत लगेच हातामध्ये मोबाईल घ्यायला लागतो, परंतु कलाचं तोंड मात्र इकडे असते. तरी सुद्धा ती तिला जोरात ओरडते की मोबाईल खाली ठेव. तेव्हा अद्वैत इतका घाबरतो आणि चक्क तो मोबाईल खाली ठेवून देतो आणि कलाही तोऱ्यात तेथून निघून जात. अद्वैतला मात्र चिड सुद्धा येते आणि प्रेमाने तो म्हणतो की अति आगाऊ. त्यानंतर कलाही किचन मध्ये येते तर संगीता तेथेच असते आणि कलाला विचारते की अगं काय झाले? तर कला म्हणते की आई, अगं तो चांदेकर खरंच अशक्य आहे. तेव्हा संगीता म्हणते कला, अगं झाले का तुझे पुन्हा सुरू? तेव्हा कला म्हणते की आई, मला खरंच या घरातील परिस्थितीचा अजिबात अंदाज येत नाही, आणि ठीक आहे आले मी म्हणून तो दुधाचा ग्लास घेते आणि परत ती अद्वैतकडे रूम मध्ये जायला निघते. परंतु संगीताच्या मनात मध्ये काहीतरी विचार येतो, नक्की आता या दोघांना एकत्र कसे करायचे. म्हणून संगी ही तिच्या स्टाईलने करायला बघते आणि ती सुद्धा कलामागे रूम मध्ये तिकडे गुपचूप येते. तेव्हा कला ही दुधाचा ग्लास खाली ठेवते आणि ज्या काही गोळ्या असतात तर ते काढते आणि अद्वैतला म्हणते की हे बघ गोळ्या घे. तेव्हा अद्वैत फक्त बघत असतो. तर कला रागाने म्हणते की हे बघ, ह्या गोळ्या घे आणि हा दुधाचा ग्लास. तेव्हा अद्वैत म्हणतो की नाही, दूध वगैरे मी काही पिणार नाही, मी तुला अगोदर सांगितलं होतं की मला दूध नाही आवडत. त्यावर कला म्हणते की काय रे, का झाले, तू का पिणार नाही दूध? अरे केवढा तुला अशक्तपणा आहे, का तू दूध पित नाही? तेव्हा अद्वैत म्हणत असतो की काय ग, काय अशक्तपणा लावलास? आणि संगीता मात्र अगदी डोकावून या दोघांकडे बघत असते आणि त्यांचं बोलणं ऐकत असते. तर अद्वैत म्हणत असतो की सारखं काय ग तेच लावलं, मी तुला सांगितलं ना मला काही झालेलं नाही. त्यावर कला म्हणते की अरे काय म्हणतोस, तुला काही झालेले नाही? अरे आताच तो
हॉस्पिटलमधून घरी आला, परवा तुझी अवस्था कशी होती? अरे चांदेकर नाही, त्यामुळे आता परत मात्र मी तुला त्या अवस्थेत नाही बघू शकत, त्यामुळे तुला आता तुझी काळजी घ्यावी लागेल. चल पटकन गोळी घे, आ कर. तर अद्वैत लगेच आ करतो, तर कला लगेच त्याच्या तोंडात गोळी फेकते आणि त्याच्यासमोर तो दुधाचा ग्लास धरते. तेव्हा अद्वैत म्हणतो की काय अगं तू असं गंडून मला गोळी कशी खाऊ घालतेस? तू मला अशी डॉमिनेट नाही करू शकत, आणि हे बघ मला अशा गोळ्या सुद्धा अजिबात आवडत नाही. तेव्हा कला म्हणते की हे बघ आवडत तर मात्र गोळ्या औषधं कुणाला नसतात, परंतु बरं होण्यासाठी मात्र त्या खाव्याच लागतात. आणि चल आता लवकर दूध पिऊन घे, नाहीतर तुला ऍसिडिटी होईल, त्यासाठी तू हे दूध पिऊन घे. आणि तो ग्लास ती हातात द्यायला लागते, तर अद्वैत नाही म्हणतो मी दूध पिणार नाही. तेव्हा कला ही सुद्धा आपली हट्टी असते. कला म्हणते की हे बघ मी 3 पर्यंत आकडे मोजते, जर तू तोपर्यंत दूध नाही पिला. संगीताला मात्र हे सर्व बघून खूप हसू येत असतं. ती गालातल्या गालात हसत असते. तर कला ही 1 2 3 असे आकडे मोजायला घेते. तर अद्वैत तिला म्हणतो की काय ग खरे तू माझी आई आहेस का? आणि अद्वैत जी काही बाउंड्री लाईन असते तर ती कलाला दाखवतो आणि ते बघ तू तुझ्या हद्दीमध्ये जाऊन बस, मला काही तू त्रास देऊ नकोस. तर हे सर्व ऐकून संगीता डोक्याला हात लावून घेते. तर कला ही अद्वैतला म्हणते की हे बघ तुला माझे ऐकायचे किंवा नाही हे मला सांग, आणि तू ठरवलंस ना माझं ऐकायचं नाही ना? तर अद्वैत नाही म्हणतो. तेव्हा कला सुद्धा काही कमी नसते. कला लगेच दुधाचा ग्लास खाली टेबलवर ठेवते आणि आपला पदर चांगला कमरेला खोचते आणि अद्वैतचे जे काही हात असते पाय असतं तर ते आपल्या पायाच्या मांडीने असे जोरात खाली दाबते आणि लगेच अद्वैतचं नाक दाबते आणि त्याला ते दूध बळजबरीने पाजत असते. तर अद्वैत म्हणत असतो की काय ग काय चाललंय खरे, म्हणून तो कलाला बाजूला लोटतो. तेव्हा थोडंसं दूध सांडतं आणि संगीताला मात्र हे सर्व ड्रामा बघून खूप हसू येत असतं. अद्वैतच्या अंगावर थोडंसं दूध सांडते. कला जोरात ओरडते की अरे हे दूध पिऊन घे. तेव्हा अद्वैत म्हणतो की बावळट अगं माझं नाक काय दाबते? तर कला म्हणते की आवाज खाली कर. अरे तुझ्या अंगात दम नाही, मग मला कशाला दम देतोस? तेव्हा अद्वैत म्हणतो की गप्प बस, तू माझं हे सर्व नाक दाबून असे का केलेस? त्यावर कला म्हणते की अरे तो दूध पित नाही, मग त्यासाठी मी अजून काय करायला हवं होतं? तेव्हा अद्वैत म्हणतो की अगं मी हे दूध नाही पिणार, मी तुला एकदा सांगितले. तेव्हा कला ही जोरात अशी त्याच्यावर पाय रोखून त्याला म्हणते की चांदेकर हे बघ, त्याला चांगली धमकावते. संगीताला मात्र आपल्या कलाचा राग येतो. तर संगीता मनाशी म्हणते की ही पोरगी जरा जावई बापूवर जरा जास्तच दमछाक करते. कला ही त्याला चांगली धमकावते की हे बघ चांदेकर, अरे मी जर ठरवलं ना तर नाक दाबून हा अख्खा ग्लास आहे ना दुधाचा तुझ्या घशात ओतू शकते, करू का ते सर्व? अद्वैत तर पूर्णपणे घाबरतो आणि काय कसं नाक दाबून? तर कला म्हणते की हो, आणि हे बघ नयनाताई सुद्धा तुझ्यासारखी औषध घेत नव्हती, तेव्हा आई सुद्धा तिचं असंच नाक दाबायची आणि घशामध्ये औषध ओतायची, मग तुला करायचे का तसे? तर अद्वैत पूर्णपणे घाबरतो आणि नाही नाही असे करत असतो. संगीताला खूप राग येतो. संगीता डोक्याला हात लावून घेते की कर्म माझं. तेव्हा अद्वैत इतका घाबरलेला असतो आणि कलाला म्हणतो की अगं मी माझं नंतर पिऊन घेईल, पण कला म्हणते की नाही आत्ताच्या आत्ता. अद्वैत इतका घाबरतो आणि नाईलाजाने शांतपणे अगदी तो दूध पिऊन टाकतो. तेव्हा लगेच कला म्हणते की गुड बॉय आणि आता शांतपणे येथे झोपायचे अशी सुद्धा ऑर्डर सोडते आणि कला ही एसी लावते आणि अद्वैतला म्हणते की चल आता खाली आडवा हो पटकनी. अद्वैत म्हणतो की नाही होणार. तेव्हा कलाला कुठे दम असतो. कला लगेच ग्लास खाली ठेवते आणि जोरात अद्वैतचे पाय धरून त्याला खाली आडवा करते. अद्वैत इतका घाबरतो की अगं कला काय चालले खरे, अगं काय करतेस, अगं मूर्ख काय करतेस तू मूर्ख, असे तो कलाला म्हणतो. तर कला म्हणते की बावळट अक्कल शून्य म्हणून त्याच्या अंगावर सुद्धा शाल टाकते आणि गप गुमाने झोप आता असे धमकावून म्हणते. तेव्हा अद्वैत सुद्धा चिडतो. अद्वैत म्हणतो की तुझे ही जे काही माकड चाळे चाललेत ना ते अगोदर बंद कर. तेव्हा कला म्हणते की अरे माकडं ही माकडासारखीच वागतात, आणि काय रे तुझं काय चाललं नेमकं? अरे तुला पाहिजे तेव्हा तू आजारी, तुला पाहिजे तेव्हा नाही, जे काही असेल ते आत्ताच करून घे आणि आत्ता अजिबात मात्र आवाज मला करू नको, आवाज सुद्धा मला यायला नको, नाहीतर मी हे सर्व तुझ्या डोक्यात घालेल, चल झोप लवकर. तेव्हा कला ही इतकी ओरडते आणि अद्वैतला चांगली धमकावून झोपायला सांगते. संगीता मात्र हे सर्व बघून कलाचा ती राग येत असतो. त्यावर कला ही अद्वैतला धमकावून म्हणत असते की अरे तू आत्ता झोप आणि थोड्या वेळाने मी तुला खाली जेवणासाठी घेऊन जाईल आणि तुझ्या ताटामध्ये जे काही असेल ना तर ते शांतपणे गपगुमाने जेवून घ्यायचे, बाकी चाळे करायचे नाही, मला हे नको ते नको अशी नाटकं मात्र करायची नाही. मग तेथेच मी सर्वांसमोर तुझं नाक दाबेल आणि काही सर्वांसमोर मी तुझ्या घशात ओतेल,
कळलं का तुला हे सर्व? आणि चल आता डोळे बंद कर. तर अद्वैत लगेच डोळे बंद करून घेतो. तेव्हा अद्वैत शांतपणे झोपतो. तर कला बाहेर येते. दरवाजात संगीता उभी असते. संगीता ही कलावर रागवते. अगं आजारी माणूस आहे, असं कुणी वागतं का आजारी माणसाबरोबर? तेव्हा कला म्हणते की हे बघ आई, तू त्याला आजारी म्हणतेस? अगं मी त्याला चांगला पुरता ओळखून आहे. तुला त्याचे नखरे माहिती नाही, मला त्याचे सर्व नखरे माहिती आहे. संगीता रागाने कलाकडे बघत असते. तर कला म्हणते की काय, माझ्यावर विश्वास नाही बसत का? ठीक आहे मग चल, तूच तुझ्या डोळ्यांनी वाकून बघ, माझ्या नावाने तू पुटपुटत असे. तेव्हा संगीता तर खरं डोकावून बघते आणि अद्वैत मात्र कलाविषयीच पुटपुटत असतो. डोक्याला हात लावतो. या घरात नेमकं काय चाललं? माझ्याच घरात? अरे देवा, मला नाही या खरेंना, असं काहीतरी तो पुटपुटत असतो. संगीता हे ऐकते आणि तिला सुद्धा खूप हसायला येतं आणि कलाला सुद्धा. दोघे अगदी खदकून हसतात. संगीता एकटक आपल्या कलाकडे इतकं खुश असताना बघत असते. कला विचारते की आई, अगं काय झाले, अशी का बघतेस? तेव्हा संगीता विचारते की कला, तू विचार केलास का मी तुला जे सांगितले होते त्याबद्दल, त्या गोष्टीचा? तर कला म्हणते की आई हे बघ, आत्ताच मी त्याच्याशी भांडून आले, मग आता मला त्या विषयावर, त्या गोष्टीचा विचार नाही करायचा. संगीता म्हणते की अगं कोणता विचार करायचा नाही, एक गोष्ट लक्षात ठेवून ऐक, तू आणि जावई बापू हे एकमेकांसाठीच बनलेले आहात. मी तुला एक उदाहरण देऊ का? की आता तू काय म्हटली आणि तू मला म्हटली की बघ की जावई बापू तू माझ्या नावाने पुटपुटत असतील. तर तेव्हा मी बघितलं तर खरंच जावई बापू हे तुझ्याच नावाने पुटपुटत होते. म्हणजे हेच बघ की तू जावई बापूंना किती ओळखतेस. अगं अशी किती उदाहरण तुला देऊ मी, म्हणून सांगते कला, अंबाबाईच्या कृपेने तुमची जोडी ही एकमेकांसाठीच बनलेली आहे आणि फक्त ते आता मान्य करण्याची गरज आहे. तरी सुद्धा कलाला हे संगीताचं बोलणं काही पटत नाही. कला बाजूला जाते. संगीता पुन्हा तिच्या मागे येते की कला, मी तुला सांगते, तू हे मान्य कर. कला नाही म्हणत असते. तर संगीता म्हणते की अगं तुला हे सर्व कळतं पण ते वळत नाही. तेव्हा कला म्हणते की आई हे गे वळवलं. तेव्हा संगीताला अगदी जोरात हसायला येतं. संगीता म्हणते की अगं तू सुद्धा जावई बापूंसारखे पांचट असे विनोद करायला लागली. तेव्हा कला हसून म्हणते की हो ना. संगीता म्हणते की गप्प बस, काय हो हो करते? अगं मला कला तुला हे समजायचे होते आणि हे सांगायचे की एकमेकांच्या सहवासात राहून तुम्ही एकमेकांसारखेच वागायला लागलेत. अगदी एकमेकांची तुम्हाला सवय झाली आणि एकमेकावर त्याचा परिणाम सुद्धा व्हायला लागला. तेव्हा कला म्हणते की काय ग आई, तू काही वसा घेतलास का आमची जोडी जुळवण्याचा? नेमकं तुला काय झालं? का तू माझ्या इतकी मागे लागलीस? आणि एक तर तुला सांगते की तो चांदेकर आहे ना, तो एक नंबरचा माजुरडा माणूस आहे आणि स्वभाव तर त्याचा इतका फर्स्ट क्लास आहे की आग्या उभ्या आयुष्यात आमच्या दोघांचं कधीही जुळणार नाही. संगीता म्हणते की अगं तू पण तशीच आहे, कारण एक नंबरचा असा चिडका बिब्बा आहे, सर्वांना अगदी असं वेठीस धरते. तेव्हा कला म्हणते की हो असेल मी चिडका बिब्बा, परंतु तुझा जावई मात्र काही सोन्यासारखा नाही. एक नंबरचा स्वार्थी आणि आपल्या पोटचा माणूस आहे तो. अगं आई, त्याला स्वतः पुढे कोणीही दुसरं दिसत नाही. सारखं आपलं मी माझं माझं इतकंच काही त्याला येते. संगीता म्हणते की बाद झाले. अगं तू खरंच आडमुठी आहे, हेक्काड आहे तू मुलगी. तेव्हा कला अगदी डोळे वटारल्यासारखं संगीताकडे बघत असते. संगीता म्हणते की काय ग काय झाले, काय इतकी डोळे वटारून माझ्याकडे बघते? तेव्हा कला म्हणते की आई तू जे म्हणते ना आहेस मी तशी. संगीता तिला व्यवस्थित अगदी समजावून सांगते की अगं जशा तुझ्यामध्ये 10 गोष्टी वाईट आहे तर तशा समोरच्या माणसामध्ये सुद्धा असू शकतात. अगं जावई बापू मध्ये सुद्धा अशा वाईट 10 गोष्टी असतील, ते सुद्धा काही परिपूर्ण नाही. तेव्हा कला म्हणते की हो मला काय करायचं त्याचे? तेव्हा संगीता म्हणते की हे बघ कला, एक गोष्ट लक्षात ठेव, तुमची गाठ आहे ती अंबाबाईने बांधली आणि ती गाठ मात्र कधीही सुटणार नाही आणि जरी ती गाठ सुटली तरी मी मात्र ती कधीही सुटून नाही देणार. तेव्हा संगीता ही रूम मध्ये जायला निघते आणि परत म्हणते की मला तर स्वयंपाक करायचा आणि कला हे सर्व तुझ्यामुळेच माझी अशी गत होते, म्हणून परत ती किचनमध्ये निघून जाते आणि कला ही तिच्या बोलण्याने विचारात पडते. तेव्हा सकाळचे 8 वाजतात आणि अद्वैतच्या मोबाईलवर कॉल येतो आणि कला ही आपले जे काही कपडे आहे तर ते घड्या घालत असते. तेव्हा अद्वैत फोन घेतो आणि हे वर्मा सकाळी का फोन करत असतील आणि मोबाईलमध्ये बघतो तर 8 वाजले म्हणून त्याची धांदल उडते. तो म्हणतो की 8 वाजले आणि तो कलावरच ओरडतो की काय ग, काय इतकं अति करतेस, का तू मला उठवलं नाहीस? सकाळचे 8 वाजले तरी सुद्धा मला झोपून दिलंस. तेव्हा कला म्हणते की हे बघ, तू माझ्यावर ओरडू नकोस. अद्वैत म्हणत असतो की तुला माहिती आहे ना मला ऑफिसमध्ये उशीर झालेला आवडत नाही आणि कोणी उशिरा आलेलं सुद्धा मला ऑफिसमध्ये चालत नाही आणि मी स्वतः कधीही उशिरा जात नाही तरी सुद्धा का तुम्हाला उठवले नाही, म्हणून अद्वैतची खूप चिडचिड होत असते. तर कला म्हणते की चांदेकर झोप खाली,
उठू नकोस, कालच तुला डिस्चार्ज मिळाला, त्यामुळे तू कुठेही ऑफिसला जायचे नाही, आराम करायचा, त्यामुळे चल झोप. तेव्हा अद्वैत चिडतो. अद्वैत म्हणतो की हे बघ, तू उगाच विषय बदलू नकोस. तर कला म्हणते की अरे मी कुठे विषय बदलते, अरे 8 वाजून दे किंवा 10 वाजून दे, तुला कुठेही जाण्याची गरज नाही, आज तुला आरामच करायचा. तर अद्वैत म्हणतो की हो, आठवण करून दिल्याबद्दल थँक्यू सो मच, आणि आता आराम मात्र खूप झाला, चल मला आता उठून दे. आणि अद्वैत उठणार तोच कला म्हणते की झोप खाली. अद्वैत म्हणतो की नाही, मला उठून दे. तर लगेच कला म्हणत असते की झोप. त्या दोघांचं असं बराच वेळ सुरू असतं. तेव्हा अद्वैत खूप चिडतो. अद्वैत म्हणतो की काय, आज अख्खा दिवस मी येथेच पडून राहू का? तर कला म्हणते की हो, अख्खा दिवस तू आज येथे बेडवरच पडून राहायचं, आराम करायचं, हवं तर मी तुला उद्या वेळेवर उठवते, मग तू ऑफिसला जा. अद्वैत काही ऐकायला तयार नसतो. तेव्हा अद्वैत म्हणतो की जा, मग तू माझा लॅपटॉप घेऊन ये. कला म्हणते की हे बघ, लाडात मात्र येऊ नकोस, अरे लॅपटॉप वगैरे मोबाईल काहीच तुला मिळणार नाही, त्या दोन्ही गोष्टीमुळे खूप असा विटनेस येतो आणि आराम मात्र अजिबात होत नाही, त्यामुळे तुला काही मिळणार नाही, तू आरामात झोप. तेव्हा अद्वैत आणखीन चिडतो. खरंच सकाळी सकाळी काय कटकट आहे, एकतर मला कोणतंही काम करून दे, मी तुला 2 त्यासाठी ऑप्शन देतो, एकतर मला ऑफिसमध्ये जाऊन दे, तेथे काम करून, नाहीतर मला ऑफिसचं काम घरातून करून दे, मला लॅपटॉप किंवा काही घेऊन दे. कला म्हणते की काय अटी घालतोस? तर अद्वैत म्हणतो की हो, बोल पटकन बोल. कला म्हणते की ठीक आहे, मी तुला लॅपटॉप देते. तर अद्वैत म्हणतो की काय? तर कला म्हणते अरे काय इतका ओरडतोस? तर अद्वैत ओरडत असतो की पाय, अगं माझा पाय. आणि कलाही खाली उतरते आणि खरंच या चांदेकरचं खूप अवघड आहे, मनाशी बोलत असते, अगदी स्वतःचं म्हणणं अगदी खरंच करत असतो. अगदी याला एखादी गोष्ट सांगितली तर ती न करण्याचा याला मात्र जास्त ऊत येत असतो. त्यासाठी आताच मला काहीतरी करावे लागेल असे कला ठरवते. तेव्हा खाली येते तर आबा राहुल चहा घेत असतात. तर लगेच कला ही विचार करत असते की आता नाक दाबलं तर तोंड उघडतं, याचा प्रत्यय मात्र चांदेकरला द्यायला हवं. आणि आता बस तू लॅपटॉप उघडशील, थोडा वेळ चाच पडशील आणि परत तोंडावर पडशील आणि ठेवशील बाजूला, म्हणून मनाशी ती हसत असते. तेव्हा अद्वैत तिकडे फ्रेश होतो आणि तयार होऊन तो बाहेर म्हणजे रूम मध्येच येतो. त्यानंतर तो लॅपटॉप घेतो आणि लॅपटॉप घेतल्यानंतर परंतु त्याचं वायफाय काही त्याला रेंज देत नसतं. तेव्हा तो खूप वैतागतो आणि तेवढ्यात नैना बाहेर येते. नैना लगेच राहुलला म्हणत असते की अरे राहुल, हे बघ ना, काय होतं खरंच काहीच कळत नाही, खूप बोरिंग यार. राहुल विचारतो की काय झाले? तेव्हा नैना म्हणते की हे बघ, इंटरनेट कामच करत नाही आणि मगाशी तर व्यवस्थित सुरू होते आणि आता मध्येच बंद पडले. कलाने बंद केलेले असते. तेव्हा कला लगेच म्हणते की सॉरी, कारण हा अद्वैत आहे ना, तो आराम करत नव्हता, लॅपटॉप घेतला आणि तो मध्येच काम करत होता, त्यामुळे त्याला त्रास होईल म्हणून ते वायफाय मी स्वतः त्याला काम होऊन न देण्यासाठी आराम करण्यासाठी बंद केल्याचे सांगते, मग त्याला थोडा वेळ का होईना आराम मिळेल. तेव्हा नैना म्हणते की हो हो, अद्वैतची तब्येत बरं होणं हे आपल्यासाठी खूप महत्त्वाचे आहे, त्यामुळे आम्ही ॲडजस्ट मात्र करू, डोंट वरी, असे मुद्दाम ती आबांसमोर म्हणत असते. तेव्हा आबा तर नैनावर खुश होतात आणि अगदी बरोबर असे म्हणतात. ह्या पोराला मात्र कामाशिवाय काही दिसत नाही, आता मात्र त्याला त्याची तब्येत महत्वाची आहे, आराम करावा, काम काय नंतर सुद्धा होऊ शकते. तेव्हा राहुल म्हणतो की अहो आबा, जर दादा हा ऑफिसला जाऊ शकत नसतो तर मग मी त्याच्या जागी जातो आणि त्याला आराम करून द्या, मी सर्व काही त्याचा कारभार व्यवस्थित सांभाळतो, त्याला आता आरामाची खूप गरज आहे. तेव्हा आबा म्हणतात की हे बघ राहुल, तू तुझ्या मनाने काही ठरू नको, तुला माहिती आहे ना ऑफिसमधील सर्व महत्त्वाचे निर्णय असतात तर ते अद्वैतच घेत असतो. तेव्हा राहुल आणि नैनाला खूप राग येतो आणि लगेच ते दोघे रागानेच रूममध्ये निघून जातात. त्यानंतर मात्र इकडे सरोजी तिच्या ऑफिसमध्ये असते आणि रोहिणी सुद्धा तेथे तिचे कान भरायला काही कमी करत नसते. रोहिणी म्हणते की अगं सरोज, मात्र तू त्या कलाला अगदी परफेक्ट बोलली, माझा मात्र तुला फुल सपोर्ट आहे, आय मीन म्हणजे तुला सपोर्टची काही गरज नाही, कारण तू खूप खंबीर आहे. तेव्हा परंतु तरी सुद्धा मला तुला सांगावेसे वाटते. तेव्हा सरोजला मात्र खूप राग येतो. सरोज म्हणते की अगं रोहिणी 1 मिनिट. तर लगेच रोहिणी म्हणते की नाही अगं सरोज, मी तुला जे काही सांगते 1 मिनिट तरी तू ते ऐकून घे. काल मात्र तू तुझं मन आहे ते अगदी ठामपणे मांडलं, सगळ्यांच्या होकाराची तू वाट बघत राहिली नाही, परंतु आपल्या घरात मात्र ती कला खरे आहे ना, ती आपल्या घरातील सगळी माणसं आणि सगळं काही ती आपल्या बाजूनेच फिरून घेते. आणि त्यावेळेस मात्र जेव्हा तुला घरातील लोक हे चुकीचं ठरवायला सुरुवात करतील त्यावेळेस मात्र तुला कोणाचा तरी सपोर्ट हवा असायला हवा. आजपर्यंत जी सरोज वहिनी आहे ती सर्वांना
स्वतंत्र विचाराची वाटायची, ज्या घरात तिच्या प्रत्येक मताला किंमत होती, तिचं कौतुक तेथे होत होते आणि आज मात्र त्याच घरामध्ये सरोज वहिनीला सुनेला छळणारी सासू असं म्हणून तिच्याकडे बघितलं जातं. अगं तू या घरासाठी जे काही आतापर्यंत केलं तर ते डॅड पासून सर्वजण विसरलेत आणि आपल्या घरात मात्र तुझी इमेज पुसली जाते आणि ती कुणामुळे होते, कोण करतं, ती म्हणजे ती कला खरे. म्हणून रोहिणी ही सरोजच्या मनामध्ये आणखीन कलाविषयी विष कालवण्याचा प्रयत्न करू लागते. रोहिणी म्हणते की हे बघ सरोज वहिनी, अगं तुला जे काही करायचे असेल तर ते तू तुझ्या मनाने कर, मी मात्र तुझ्या सोबतच आहे. त्यानंतर इकडे रूम मध्ये अद्वैत हा कला कॉफी घेऊन अजून का आली नसेल, मी केव्हाचे हिला सांगितले का आली नसेल म्हणून तो लगेच कलाला खरे खरे असा आवाज देत असतो. अगं खरे माझी कॉफी कुठे, तेव्हा कला ही कॉफीच तयार करत असते आणि म्हणते की काय इतका आरडाओरड करत असेल हा. तेवढ्या तिथे आबा येतात. तेव्हा आबा विचारतात की अगं कला काय झालं याला, सुनबाई काय इतका हा आरडाओरडा करतो, तो बरा तर आहे ना. कला म्हणते की हो आजोबा तो बरा आहे, तू कालपासून मात्र तो असाच चिडचिड करतो. आजोबा तुम्ही मात्र टेन्शन घेऊ नका, थांबा मी आलेच. तेव्हा अद्वैत खूप जोराने ओरडतो की अगं खरे इतका वेळ लागतो का कॉफी बनवण्यासाठी, म्हणून खरे खरे असा आवाज देतो, परंतु त्या आवाजाने मात्र त्याला ठसका लागतो. कलाही त्याला आले म्हणून कला धावतच येत असते. अद्वैतला जोराचा ठसका लागतो. कलाही रूम मध्ये येते आणि त्याच्यावरच ओरडते की काय रे तुझा आवाज खालपर्यंत येत होता, काय इतका ओरडतोस रे, काय झाले होते. अद्वैतला मात्र ठसका आल्यामुळे काही बोलता येत नाही. कला मात्र ही त्याच्यावर ओरडत असते की अरे आजोबांनी सुद्धा तुझ्या ओरडण्याने विचारलं की त्याला काय झाले, तो काय इतका ओरडतोस, अरे तू किती खोकतोस, तुझ्या ओरडण्याने तुला खोकला सुद्धा येतो, मग काय इतका तू असा वागतोस, काय गरज आहे इतकं ओरडण्याची. त्यावर अद्वैत म्हणतो की काय ग इतका वेळ लागतो का कॉफी बनवण्यासाठी, तुला सगळं काही माहिती आहे की मी सकाळी किती वाजता उठतो, मला किती वाजता कॉफी लागते, किती वाजता मला ब्रेकफास्ट लागतो आणि किती वाजता त्यानंतर मी ऑफिसला जातो, मग इतके महिने झाले तरी सुद्धा तुला इतकी साधी गोष्ट अजून कळलेली नाही का. तेव्हा कला म्हणते की हे बघ कॉफी गार होते आणि तुला तर गरम कॉफी लागते, मग कॉफी पिऊन घे. तेव्हा लगेच खाली काहीतरी पडते आणि कलाही त्याच्यावर ओरडते की चांदेकर. अद्वैत म्हणतो की हे बघ मी तुझ्यावर डिपेंड नाही, मला तुझ्या मदतीची गरज नाही आणि आजारी तर बिलकुल नाही आणि जोरजोराने श्वास घेत असतो, दम सुद्धा खूप लागत असतो आणि त्यामुळे तुम्हाला आणखीन काही त्रास देऊ नकोस असे सुद्धा म्हणत असतो. आणि कॉफी कुठे असे कलाला विचारतो तर कला फक्त त्या कपाकडे बोट दाखवतो. तेव्हा अद्वैत विचारतो की ब्रेकफास्ट कुठे, नुसती कॉफी पिऊ का, मला ब्रेकफास्ट कोण देणार, सर्व काही रुटीन माझं तू बदलून टाकले. तेव्हा कला म्हणते की जरा शांत हो, मी तुझ्यासाठी ब्रेकफास्ट घेऊनच येते. म्हणून कला लगेच खाली जाते तर अद्वैत लगेच लॅपटॉप पुन्हा हाती घेते, परंतु कलाने वायफाय बंद केल्यामुळे त्याला काही नेटवर्क येत नसते, म्हणून तो वैतागतो आणि आता हे नेटवर्कला काय करू असे तो डोक्याला हात लावून म्हणत असतो. तेव्हा कला खाली येते तर आबा तेथेच बसलेले असतात. तर कला विचारते की आबा काय झाले, तुम्ही अजून तर येथेच बसलेले आहात का. तर आबा विचारतात की अगं काय झाले, काय इतका ओरडत होतो, तो बरा आहेस ना तो. तेव्हा कला म्हणते की हो आजोबा तो बरा आहे, तुम्ही इतकी काळजी नका करू, अहो तो घरी आहे आज, त्याला मी काम करून देत नाही म्हणून तो जास्त चिडचिड करतो, मी त्याला समजवण्याचा खूप प्रयत्न करते परंतु आज आजोबा ते काही ऐकून घ्यायला तयारच नाही आणि आता त्याला भूक लागली, मी त्याला ब्रेकफास्ट देऊन येते आले असे बोलून कला ही किचन मध्ये येते आणि कला ही त्याच्यासाठी पोहे आतमध्ये घेऊन जाते. त्यानंतर इकडे सरोज मात्र रोहिणीला म्हणत असते की हे बघ नेहमी सारखी तू माझे कान भरायला जर आलेली असेल तर मला ते काही सांगू नको, तू इथून जा. तेव्हा रोहिणी म्हणत असते की अगं सरोज वहिनी, एखाद्याचं नाव जर कानफाट्या पडलेलं असेल तर नेहमी तेच असते का, अगं आजपर्यंत मी पावलोपावली तुझी साथ दिलेली आहे, जरा तू आठवून तर बघ. अगं हे बघ अद्वैत विषयी तू किती इमोशनल आहे, तू स्वतः त्याच्यासाठी कॉफी घेऊन गेली होती आणि ज्यावेळेस मात्र तू बनवलेली कॉफी आहे त्याचा मग अद्वैतने बाजूला केला आणि कला खऱ्यांच्या हातची जी काही कॉफी आहे ना ती तू मागितली आणि तेव्हा मात्र तुझा जो काही पडलेला चेहरा आहे ना तो मी बघितला आणि ते सर्व बघून मला सुद्धा खूप त्या गोष्टीचा खूप त्रास झाला आणि ते सर्व बघून मी असा विचार केला की ह्या कला खरेच्या बाबतीत काहीतरी असा मोठा प्लॅन करायला हवा, त्यामुळे ती आणि तिची आई ह्या दोघी सुद्धा घराच्या बाहेर जाते, नाहीतर उरले सुरलेले जे काही खरे आहे ना ते आपल्या घरामध्ये अगदी तंबू ठेवून राहायला येतील. तेव्हा सरोजला मात्र ह्या रोहिणीचं बोलणं अगदी पटतं तर ती रोहिणीला म्हणते की हो अगं रोहिणी तू अगदी खरं बोलते आणि खरंच आपल्याला त्यासाठी काहीतरी मोठा प्लॅन करावा लागेल जेणेकरून त्या दोघांच्या नात्यात सुद्धा दुरावा येईल
आणि या दोन फालतू बायका आपल्या घरातून कायमच्या निघून जातील। त्यानंतर इकडे कला ही काम करत असते आणि ती भेंड्या चिरता चिरता विचार करते की ह्या चांदेकरला ऑफिसला जाण्याची इतकी सवय झाली, एकच दिवस तो घरी बसला तर किती चिडचिड करतो, किती तो हट्टीपणा, किती ती चिडचिड। देवा तूच मला आता यातून सोडव असे कला ठरवते। तर हा भाग येथे संपतो। पुढील भागामध्ये संगीता ही अद्वैतला जेवण घेऊन येते आणि अद्वैतला विचारते की आईच्या मायेने मी तुम्हाला एक जावई बापू घास भरू का? अद्वैत होकार देतो। तेव्हा संगीता अगदी प्रेमाने अद्वैतला जेवण भरवत असते आणि कला ही अगदी खुश होऊन त्या दोघांकडे बघत असते। तेव्हा संगीता जायला निघते तर अद्वैत तिला म्हणतो की आई। तेव्हा संगीताला खूप आनंद होतो। त्यानंतर संगीता बाहेर येते आणि कलाला समजावते, अगं खरंच जावई बापू खरंच खूप चांगले आहेत। अगं ते का असे तुझ्याशी वागतात? कारण त्यांची जी काही लग्नात झालेली फसवणूक आहे ना, म्हणून ते असे वागतात। त्यामुळे मी तुला आज एक गोष्ट सांगते की तू त्यांचं हे जे काही नातं आहे तर ते मनापासून त्याचा स्वीकार कर आणि त्यांना यातून बाहेर काढ। तेव्हा कलाला संगीताचं हे जे काही म्हणणं आहे ते पटते। आज मी अद्वैतला स्वीकारलं, आज मी कला अद्वैत चांदेकर असे ती म्हणते। तेव्हा आता अद्वैत आणि कला या नात्यांना लगेच दोघांच्या सुरुवात होते, कारण कलाने चक्क संगीताच्या सांगण्यावरून आणि स्वतःच्या मनाने हे सर्व अद्वैतला स्वीकारलेले असते। तेव्हा आता पुढे काय काय होत राहणार हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा। धन्यवाद।